प्रिय मित्रांनो, वाचन ही एक जादू आहे. ह्या विषयावर मी माझे काही विचार मांडू इच्छिते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, वाचन म्हणजे केवळ पुस्तकाचे पान पालटणे नव्हे, तर तो एक असा प्रवास आहे जो आपल्याला एका नव्या जगात घेऊन जातो. वाचनातून आपण विविध व्यक्तिरेखांना भेटतो, विविध ठिकाणी जातो आणि विविध घटनांचा अनुभव घेतो. जणू काही आपण त्या जगाचा भाग झालेला असतो. वाचनामध्ये ज्ञानाचे भांडार असते. आपल्याला विज्ञान, इतिहास, कला आणि अनेक गोष्टींची माहिती वाचनातून मिळते. आम्ही जर लहान मुलांनी जर वाचनाची सवय लावली तर ह्याचा उपयोग आम्हाला अभ्यास, लेखन आणि विचार करण्यास मदत होईल. वाचनाने विचारशक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. वाचन आपल्या विचारांना, ज्ञानाला आणि शब्द संपत्तीला समृद्ध करते. घरी जर वाचनाची आवड असेल तर लहान मुलांमध्ये सुद्धा नकळतच त्याचं बीज रुजतं. तसेच उत्तम सूत्रसंचालनासाठी वाचन आवश्यक असते, कारण विविध प्रकारच्या साहित्याचा अभ्यास केल्यामुळे विचारसरणीला गती मिळते, शब्दफेक सुधारते आणि श्रोत्यांसमोर विषय नीट मांडता येतो. वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्व विकसित होते. वाचन करताना आपली भाषा समृद्ध होते, शब्दसंग्रह वाढतो. कल्पना करा, एका पुस्तकात एका शूर राजाची कथा आहे तर दुसऱ्या पुस्तकात एका परीकथेतील सुंदर राजकुमारीची कथा आहे. हे सर्व आपल्याला नवीन अनुभव देतात. शिवाय वाचनातून आपल्यात सहानुभूती आणि समज येते. आपण वेगवेगळ्या परिस्थितीतील लोकांच्या भावना समजू शकतो. त्यामुळे वाचन हे फक्त मनोरंजन नाही, तर एक मानसिक, भावनिक आणि विकासाचं साधन आहे. वाचनामुळे ज्ञानाचे दरवाजे उघडतात. वाचाल तर वाचाल हे वचन आपल्याला हेच सांगतं की माणूस जितका वाचतो तितकाच तो अधिक समजूतदार, साक्षर आणि प्रगल्भ होतो. वाचनाचं महत्त्व इतकं आहे की ते वयाचं बंधन मानत नाही. आमच्यासारखी लहान मुले असो, तरुण असो किंवा वृद्ध, वाचन प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपल्याला एक नवीन शिकवण देतं. पण आजच्या या संगणकाच्या युगात आम्हा सगळ्यांना वाचनाचा विसर पडला आहे. जन्माला आलेल्या मुलाच्या हातात आम्हाला मोबाईल पाहायला मिळतो. मग ते जीव घेण्या गेम्सच्या आहारी जातात व आपला जीव गमावून बसतात. ह्याला जबाबदार त्यांचे पालकच असतात. आजकाल मोबाईल म्हणजे खेळणं होऊन बसला आहे. पूर्वीच्या काळी ही स्थिती नव्हती. पूर्वी मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तके असायची. त्यामुळे त्यांना वाचनाची खूप आवड होती. पूर्वीच्या काळी ग्रंथालये सुद्धा गच्च भरलेली असायची. पण आताची स्थिती पाहता ग्रंथालयात पुस्तके धूळ खात पडलेली दिसतात. आता हवी ती माहिती इंटरनेटवर मिळते, म्हणून कुणीच ग्रंथालयात जाऊन ती माहिती मिळवण्याची तस्दी घेत नाही. तयार माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यात तेवढी विचार करण्याची क्षमता राहिलेली नाही आणि ह्याचा परिणाम त्यांच्या स्वभावात झालेला आपणास दिसून येतो. असं म्हटलं जातं की आम्ही मुले हे एका मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. जसा आकार देऊ तसे ते घडत जातात. त्यांना चांगले वळण लावण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर आहे. त्यांना वाचनाची गोडी लावा. वाचनात जी जादू आहे ती त्यांना समजावून सांगा. त्यांना हवी तेवढी पुस्तके वाचायला द्या. ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचण्याची आवड त्यांच्यात निर्माण करा. त्यांना कुठलेही बक्षीस देताना कुठलेही खेळणं किंवा चॉकलेट न देता एक छानसं पुस्तक भेट द्या. तरच आजची पिढी त्या इंटरनेटवरील जीव घेण्या गेम्सच्या आहारी न जाता पुस्तकातच आपलं जग शोधणार आणि हेच त्यांच्यासाठी हिताचं ठरेल असं मला तरी वाटतं.